महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी त्यांच्यासोबत देशातला कोणीही लोकप्रतिनिधी नाही, खासदार नाही, सन्माननीय एकही महाराष्ट्रातले 48 खासदारांपैकी कोणीच नाही। आणि त्यामुळे निवडलेले लोकप्रतिनिधी अर्थातच त्यांच्या समेत एक देश वन डोमिसाइल मानणारा कुणी सुद्धा माणूस नाही। हे आता स्वतःच त्यांनी म्हणजे जे काही फ्लेक्स लावले त्या फ्लेक्सवाल्या मनसे, फ्लेक्सवालीच मनसे म्हणलं जाते, फ्लेक्सवालीच मनसे म्हणलं जाते, त्या फ्लेक्सवाल्यांनी सेल्फ डिक्लेअर्ड केलं की त्यांच्यासोबत कोणी लोकप्रतिनिधी नाही। कारण त्याचं कारणही त्यांनी दिलं की त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी असं लोकसभेत स्पष्टपणे काही सुज्ञ, अभ्यासू, देशहितार्थ ही जी मनसे राजकीय पक्ष आहे हे भाषेवर आधारित, प्रांताच्या आधारित जे कोणी मुंबई बॉम्बे मध्ये कष्टकरी राहतात त्यांना भाषेच्या आधारित पडताळीत करण्याचा प्रयत्न केला। मनसेला उत्तरच द्यायचं म्हणलं तर मेरी मर्जी, हिंदी बोलू, गुजराती बोलू, मराठी बोलू, मेरी मर्जी या भाषेत उत्तर दिल्याच्या नंतर आज देश व्यक्त होत आहे, आज लोकप्रतिनिधी व्यक्त होत आहेत आणि त्याचबरोबर सामान्य आमचा कष्टकरी सुद्धा आता बोलायला लागलाय। फिर वो बिहार से हो, झारखंड से हो, छत्तीसगढ़ से हो, मद्रास से हो, फिर अन्य किसी राज्य से हो, तेलंगाना से हो, गुजरात से हो, हर कोई अभी बोलने लगा है। त्याच्यामुळं मनसेचं फ्रस्ट्रेशन हे आता दिसून आलेलं आहे। त्याचं कारण मनसेची जी भूमिका आहे, मनसे ही पक्ष म्हणून राहण्याच्या पॅरामीटर्समध्येच येत नाही। कारण राजकीय पक्षाची नोंदणी ही मुळातच संविधानाला फारकत घेऊन असू शकत नाही असं स्वतःच ज्यावेळेस तुम्ही निवडणूक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पक्षाची नोंदणी करता त्यावेळेस अजेंड्यामध्येच असतंय की तुम्ही संविधानाच्या विरुद्ध जाऊन काही करू शकत नाही आणि जोपर्यंत तुम्ही संविधानासोबत आहात तोपर्यंत तुमच्या पक्षाची नोंदणी किंवा मान्यता असू शकते, अन्यथा ती रद्द होते। हे स्वतः राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांना माहीत नसावं असं होऊ शकत नाही आणि त्यामुळं ह्यांच्या असंविधानिक पक्षाच्या वर्तनामुळं काय झालं माहिती आहे ना की कोणी सुद्धा संविधान प्रेमी नागरिक, हिंदू राष्ट्र भारत मानणारा नागरिक, प्रभू श्री रामचंद्रांना मानणारा नागरिक हे यांच्या सोबत नाही। कारण यांचे विचार मुळात संविधानवादी विचार नसून आणि प्रभू श्री रामांच्या विचाराचे आहेत असं वाटत नाही। त्या उलट यांचे विचार जे आहेत ते मला म्हणायचं नाही, कुणाला अपमानित करायचं नाही, परंतु कोणी सुद्धा जर चुकीचं बोललं तर त्या विचाराला जोडे खाऊ विचार म्हणतात। जर चुकीचं कोणी संविधानाच्या विरुद्ध जाऊन बोललं तर त्या विचाराला जोडे खाऊ विचार म्हणलं जातं। त्यामुळं यांच्या विचाराला कुठेही थारा नाही। त्याचबरोबर मला असं म्हणायचं आहे की थोडं भाषा हे तंत्र काय तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब ज्या प्रकारे म्हणाले की साइन लँग्वेज, अहो जर माननीय चंद्रचूड साहेब म्हणजे जे घटक आहे, जो मुख्य प्रवाहापासून दूर गेलेला घटक आहे त्या घटकाच्या बाबतीत साइन लँग्वेज खाल्लं का, आपल्याला डोकं दुखतंय का किंवा आपल्याला काही करायचं का, काही हवंय का, हे साइन लँग्वेज हे तंत्र आहे। लँग्वेज ही दुकान नाही आहे, लँग्वेज हे कल्चर आहे। कल्चर कशासाठी असतंय तर अंडरस्टँडिंग आहे, सुख द्या सुख घ्या, जिओ और जीने दो साठी, हे कुणावर कुरघडी करण्यासाठी आणि स्वतःची राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी नसते। त्याचबरोबर मला आज दुसरा मुद्दा आवर्जून सांगायचा आहे की ज्या प्रकारे उदयनराजे भोसले खासदार ज्या प्रकारे ते व्यक्त झाले त्यांना मला सांगायचं आहे की इतिहासकार होण्यासाठी, इतिहासाचे भाष्यकार होण्यासाठी चिंतन लागत असते आणि त्या चिंतनातून, अभ्यासातून, ज्ञानार्जनातून माणसाने भाष्य करायचं असते। तुम्ही एका कुटुंबाशी संबंधित आहात म्हणून आपण महात्मा ज्योतिबा फुल्यांना, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांना आपण अनुकरण केलं असं जे म्हणत आहात की ज्या प्रकारे आपण व्यक्त होत आहात की थोरले प्रताप सिंह यांचं अनुकरण केलं, मी तुम्हाला सांगतो आपण असं बोलून सार्वजनिक दृष्ट्या आपण हेतू पुरस्कर
आपण काहीतरी दोन समाजात वितृष्ट लावून आपण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचाराला अपमानित करून आपण एखाद्या समाजामध्ये नेता होऊ शकतो की काय, असा आपला विचार आहे का? हे मात्र आता वेळ लागेल, परंतु नक्की ही गोष्ट समोर येईल. अशा प्रकारे मला म्हणायचं नाही वायफळ बोलणं, परंतु अशा प्रकारे आपण जे आपलं मत मांडलं, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अनुकरण केलं का? तुम्हाला सांगतो, महात्मा ज्योतिबा फुल्यांवरला अभ्यास करताना आपण सगळ्यात अगोदर तर हे विचार केला पाहिजे की ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी छत्रपती शिवरायांच्या म्हणजे आज आपण स्मारक म्हणून सगळे नतमस्तक होऊन जातो, ते शोधण्याचं सुद्धा धाडस, ते शोधण्याची सुद्धा प्रयत्न, ते शोधून जगासमोर ते छत्रपती शिवरायांचं शिवचरित्र खरोखर एका रूपानं म्हणजे क्रांतिकारी घडवली. त्या क्रांतीच्या म्हणजे क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीच्या दिनी आपण अशा प्रकारे उदयनराजे भोसले हे व्यक्त झाले. हेतुता अपमानाचा दृष्टिकोन होता, परंतु अद्याप त्यांनी माफी मागितली नाही. उदयनराजे भोसले यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या बाबतीत ते अनुकरण हा शब्द जे त्यांनी वापरला त्या बाबतीमध्ये हे हेतुता आहे का ह्याचा खुलासा करावा, आणि जर त्यांच्याकडून चुकून झाला असेल तर त्यांनी ती माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सुद्धा लक्षात घ्या हिंदुस्तान मजदूर संघ ही करत आहे. हिंदुस्तान मजदूर संघ अशी मागणी सुद्धा करत आहे. त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की सरकारने ज्या ई बाईक्स आणलेल्या आहेत, त्या ई बाईक्स आणल्यामुळं 16 लाखाच्या जवळ ऑटो रिक्षावाले, आमचे कष्टकरी, आमचे टॅक्सीवाले यांना आणखीन धोरण समजलेलं नाही. कारण आमच्या आमचे जे रिक्षेवाले आहेत त्या रिक्षेवाल्यांचे लोनवर सगळ्या गोष्टी असतात, आणि त्यामुळं सरकारने कोणतंही धोरण नव्यानं आणताना अगोदर आमच्या ज्या टॅक्सी युनियन आहेत, आमच्या ज्या रिक्षा युनियन आहेत, जसं टॅक्सी रिक्षा कष्टकरी जनसंघ आहे, ह्या युनियनसोबत चर्चा करावी आणि त्याच्यानंतर जे आहे पुढचं पाऊल उचलावं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जे काही म्हणजे शिक्षण आम्ही देत आहोत किंवा आम्ही अगोदर मराठीचं शिक्षण द्यायचं सुरू केलं, तुम्ही अगोदर देण्याचं सुरू केलं. मला असं म्हणायचं आहे की उद्धव ठाकरेच्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा आधी स्वतःचे लेकरं मराठी शाळेमध्ये टाकावं इंग्रजीतून, आणि राज ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी आणि राज ठाकरेच्या संबंधितांनी सुद्धा आधी इंग्रजीतून मराठी शाळेत टाकावं, आणि दुसऱ्यांना शिक्षणाचा आपण काहीतरी महान कार्य वेगळ्या अर्थानं भाषेच्या बाबतीत भाषेच्या जनजागरणासाठी करतो हे नंतर दाखवावं. ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सांगताना मैं आज ये कहना चाहता हूँ कि उत्तर भारतीय और देश के जो मुंबई में न्यू मुंबई में और उसी के साथ थाना, ये सारे जगह के लोगों ने कल भारत के संविधान के प्रति आस्था दिखाते हुए चर्चा का आयोजन किया है, जिसमें राज ठाकरे के इस मुद्दों पर ठेठ जवाब दिया जाएगा. और कल उलुआ में होने वाले प्रोग्राम में ये सिद्ध हो जाएगा, जिस तरह से आज दिहाड़ी मजदूर, आज जिस तरह से आम तौर पे बिहार, झारखंड, छत्तीसगढ़ हो या यूपी हो या हो गुजरात, या हो तेलंगाना, या हो मद्रास, ये सारे हमारे कष्टकरी भाई बोल रहे हैं, उसी तरह से हम संविधान से ये सारे बातों के ऊपर कल जो है जवाब भी देंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.